श्री स्वामी समर्थ. हल्ली न्यूजमध्ये जे काही बातम्या येत आहेत, तंत्र करणारी, मंत्र करणारी, हे सगळं ठीक आहे. बरेच भोंदूपणा करतात किंवा फसवेगिरी करतात, पण त्यांच्या समोर ही एवढी एवढी मोठी मोठी लोक टार्गेट बनणं किंवा स्वतःला फसवून घेणं किंवा स्वतःची दिशाभूल करणं आणि स्वतःसोबत बाकीच्या सर्वसाधारण लोकांची दिशाभूल करणं हे किती चुकीचं आहे. कारण तंत्र मंत्र करणारी लोक ही इतक्या खालच्या थराला जात नाही किंवा असले दुष्कृत्य करत नाहीत. खूप सरळ, साधी, सोपी भाषा आहे तंत्र किंवा मंत्रची. कलियुगापासून नाही, प्रत्येक युगामध्ये तंत्र मंत्र केलं जातं. तंत्र मंत्र म्हणजे आपल्या देवतांशी अतिशीघ्र जुळण्याचं हे एक साधन आहे. जसं कलियुगामध्ये बरेच आपण सात्विक आराधना करतो, पूजापाठ करतो, पारायण करतो, ग्रंथ वाचतो, तर त्याच्याने तुमच्या अडचणी तुम्ही सोडवू शकता का, हा स्वतःला प्रश्न विचारा. किंवा सुटल्या आहेत का? कितीतरी केसेस अशा आहेत माझ्याकडे, वर्षांपासनं सेवांमध्ये आहे, सेवा करता आहे, तात्पुरते त्यांचे प्रश्न सुटतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते बाहेर पडतात, पण खऱ्या अर्थाने आर्थिक अडचणी किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांचे जे संबंध आहेत, ते संबंध त्यांच्या फॅमिलीशी असू शकतात, नवरा बायकोचे असू शकतात, किंवा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी असू शकतात. कुठे ना कुठे ती लोक आतून खचलेली आहेत, तणावामध्ये आहेत, एकटं पडलेलं आहे, तर कोणी कोणी आर्थिक दृष्ट्या खचलेलं आहे आणि कित्येक वर्ष झाले त्यांच्या घरामध्ये सर्व सेवा चालू आहेत. असे लोक जेव्हा खूप त्रस्त होतात आणि त्यांना काहीच मार्ग दिसत नाही, तेव्हा ते असले भोंदूपणा करणाऱ्या लोकांमध्ये पटकन फसतात. तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते किंवा मी आतापर्यंत हजारो अनुभव इन्स्टावर शेअर केलेले आहेत, व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये आहेत, लिखित स्वरूपात आहेत. बरं, मी सगळ्यात आधी हे सांगते की तंत्रामध्ये ज्या मंत्र साधना तुम्हाला दिल्या जातात त्या देवतांच्याच दिल्या जातात, त्या कुठल्याही काळ्या जादू करणाऱ्या वगैरे अशा नसतात. काही लोक असे पण येतात माझ्याकडे, त्या व्यक्तीने मला नुकसान केलेलं आहे, मला त्या व्यक्तीचं वाटोळं करायचं आहे. जवळजवळ 60% महिला आणि पुरुष मला असे मेसेजेस करतात की त्यांचं कुणावर तरी प्रेम आहे, जेव्हा की त्यांचं लग्न झालेलं आहे, ते विवाहित आहे, आणि काही काही ठिकाणी प्रेम प्रकरण चालू पण आहे, तर काही ठिकाणी तर महिला अक्षरशः असं म्हणतात, त्याने माझंच ऐकावं, मला पाहिजे तेव्हा पैसे द्यावेत, मी सांगेल तेव्हा माझ्यासोबत वेळ घालावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे करणं चुकीचं आहे, याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. कारण तुम्ही जरी डोळे झाकून बसलेले आहेत तरी देवता नाही. जे कृत्य चुकीचं आहे, जे कर्म चुकीची आहे, त्याचं जे परतफेड होणार आहे ती चुकीचीच होणार आहे किंवा तुम्हाला शिक्षा देण्यासाठी होणार आहे. सेवेकरी असलं दुष्कृत्य करत नाही, सेवेकरी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करत नाही, सेवेकरी दुसऱ्या व्यक्तीमध्ये अटकत नाही. सेवेकरी एकच करतो, आपलं घर, आपला प्रपंच आणि आपल्या सेवा. बाकी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणं असे लोक सेवेकरी म्हणवत नाही आणि त्यांनी म्हणूनही घेऊ नये. आणि जेव्हा मी त्यांना म्हणते, यासाठी मी मंत्र साधना देत नाही. का देत नाही? आम्हाला पाहिजे, तुमचं काम आहे मंत्र देण्याचं, आम्ही तुम्हाला पे करायला तयार आहे. तुम्ही जरी पे करायला तयार आहेत, मी माझ्या हातून चुकीचं काम व्हावं असं कधीच मला वाटणार नाही. आणि बरेच लोक असे पण असतील ज्यांनी खोटं बोलून मंत्रसाधना घेतली असेल, त्यांच्या कर्माचं फळ त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण जी लोक मंत्र साधना चुकीचं सांगून घेत आहेत की नाही आम्ही आमच्या फॅमिलीसाठी घेतोय आणि त्या मंत्र साधनेचा त्यांनी चुकीचा वापर केला आहे, तर त्याची फळं त्यांना असं मिळतात की त्यांच्या संसारातच त्यांना काहीतरी अडचणी येऊ लागतात. कारण तंत्रशास्त्रामध्ये
सगळ्यात महत्वाचं एक शिकवणूक आम्हाला दिली जाते की दुसऱ्याचं चांगल्या करण्यासाठी तुम्ही कधीही मंत्रांचा वापर किंवा तुमची जी सिद्धी आहे तिचा वापर करू शकता. पण जर तुमच्याकडून खोटं बोलून किंवा काहीतरी कारण सांगून ती मंत्र साधना घेण्यात येत आहे आणि त्या मंत्रांचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी किंवा दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी होत आहे, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तंत्र साधनेमध्ये किंवा जी अघोर साधना असते, अघोर साधना म्हणजे उग्र देवतांची साधना. उग्र देवतांमध्ये जसं मा कामाख्या, तारापीठ किंवा अशा बऱ्याच देवता आहेत. दशमहाविद्यांची मी तुम्हाला इन्स्टावर मागे पूर्ण माहिती सांगितली आहे. कालभैरव हे सर्व उग्र देवता आहे. बटुक भैरव या सगळ्या साधना उग्र देवतांच्या आहेत, त्यामुळे त्या इन्स्टंट रिझल्ट देतात. पण उग्र देवतांचं हे शासन आहे की तुम्ही स्वतःच चांगलं करण्यासाठी याचा मंत्रांचा वापर करा. स्वतः अडचणींमधून निघण्यासाठी मंत्रांचा वापर करा. दुसऱ्याला अडचणीत आणणं, दुसऱ्यांचं वाईट व्हावं यासाठी मंत्रांचा वापर करणं, तर याचं जे भुगतान आहे ते खूप मोठं असतं. आणि कुठल्या गोष्टीमध्ये जे बळी प्रथा असते, जसं कामाख्याला दिलं जातं बकऱ्याचं, कबुतराचं वगैरे, तर हे त्या देवतांच्या आराधनेसाठी आहे, त्या पूजेसाठी आहे. पण कुठल्याही अघोर पद्धतीमध्ये किंवा तंत्रशास्त्रामध्ये बोटकट करणं किंवा दुष्कृत्य करणं तर केलं जात नाही. तंत्रशास्त्र खूप साधं आहे, खूप सोपं आहे आणि शीघ्र फलदायी आहे. लोक अर्धवट नॉलेज घेऊन जे पसरवतात की तंत्रामध्ये बोट कापल्या जातं, स्वतःचं रक्त दिलं जातं, काहीतरी बाहुल्या, काहीतरी निंबू, हे बाहुल्या निंबू हे जे प्रकार आहेत, स्मशान तंत्र जे करतात, म्हणजे जे म्हणतात आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूंना नाश करण्यासाठी बाहुल्यांचा प्रयोग करून देतो, निंबूचा प्रयोग करणं, बाहुल्यांचा प्रयोग करणं, तर हे जे प्रकार असतात ना, त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागतो. आणि त्यांना भोगवण्यापेक्षा जी लोक हे करवून घेतात, दुष्कर्म ही बाधा करून घेतात, त्यांचं घर आधी खराब होतं. त्याच्यामुळे बिलकुल अशा प्रकारात फसू नका, असं करू नका. आणि ज्या ठिकाणी वाटतंय तुम्हाला की असले काही प्रकार म्हणतात की तुमचं हे काम होईल, यासाठी तुम्हाला असं करावं लागेल किंवा काहीतरी तुमच्यासोबत दुष्कर्म करतायत, तर तिथे नमस्कार करा आणि बाहेर पडा. कारण तंत्र फक्त आणि फक्त मंत्र साधनेवर चालतं. यामध्ये मंत्र दिले जातात, सिद्ध मंत्र तुम्हाला दिले जातात तुमचे काम होण्यासाठी, आणि ती मंत्र तुम्हाला करावी लागतात. जे मी देते आणि ज्याचे अनुभव तुम्ही वाचतात, ऐकतात, जे हल्ली न्यूज मध्ये चाललं आहे, खराचं जे प्रकरण चाललं आहे की त्यामध्ये इतके राजकीय नेते सामील झालेले आहेत, कोणी बोट कापलं आहे किंवा अजितदादांच्या घराबाहेर बाहुल्या फेकल्या गेल्या, निंबू फेकल्या गेल्या, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला खरं काय आहे ते माहित नाही, त्या गोष्टीमध्ये न बोललेलं बरं. पण जे काही खराचे व्हिडिओ समोर आले आहेत आतापर्यंत, प्रचंड दुष्कृत्य त्यामध्ये केलेलं आहे. आणि तंत्राबद्दल जे काही चुकीचं त्या माणसाने लोकांमध्ये सांगितलं आहे किंवा असलं कृत्य करावं लागतं, तर हे असलं काहीही नाही. असले कृत्य तंत्रामध्ये कधीच केले जात नाही. तर हे जनतेला किंवा त्याच्याकडे जी लोक जात होते त्यांना कळायला पाहिजे की देवतेची आराधना करण्यासाठी हे असले प्रकार कधीच होत नाही. उग्र साधना केल्या जातात, म्हणजे उग्र मंत्र दिले जातात, दशमहाविद्येचे मंत्र दिले जातात, आणि ते पण सिद्ध मंत्र. असं नाही की कुठलेही मंत्र घेतले युट्यूब वरनं किंवा कुणाकडनं वाचून घेतले, गुगल केले आणि तुम्ही चालू केले. जर अशी मंत्र काम केली असती तर सर्वच लोक अडचणीतून बाहेर पडली असती. प्रत्येक मंत्राची काहीतरी प्रोसिजर असते, त्यांना सिद्ध केले जातात, त्यांचं लाखो संख्यांमध्ये जप केला जातो, तेव्हा ती मंत्र साधना तुम्हाला देण्यात येते. असंच मंत्र घेतला आणि जप करणं चालू केला तर नाही,
ती मंत्र साधना काम करत नाही. प्रत्येक मंत्राची विधिवत पूजा, जप, अनुष्ठान, आराधना करून, हवन करून ते सिद्ध केली जातात. आणि तंत्र साधनेमध्ये 2च गोष्टींचं खूप महत्व आहे. सर्वसाधारण संसारिक लोकांसाठी, गृहस्थ लोकांसाठी प्रत्येक मंत्रांचे हवन आणि मंत्र साधना. मंत्र साधना जेव्हा तुम्ही जप करता, त्याचा तुमचा लाखो संख्यांमध्ये जप झाल्यावर त्याचं हवन करायचं असतो. आणि जेव्हा ती हवन पद्धती तुम्हाला सांगितली असेल तरच, मनाने करू नये. आम्हाला करावे लागतात, कारण आम्ही खूप सारे जप करतो, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची हवन करावे लागतात. ठराविक मुहूर्तांवर हवन करावे लागतात की त्या मंत्रांची एनर्जी अजून जास्त पॉवरफुल व्हावी. ह्या व्यतिरिक्त जी बलिप्रथा असते ती मंदिरांमध्येच होते, ती घरात होत नाही. कारण उग्र देवतेंची त्यांना जी बली दिली जाते, बकऱ्याची, कोंबडीची, कबुतराची, ती घरी नाही देत, ती मंदिरांमध्ये. त्यामुळे अधूनमधून ह्या दशमहाविद्येच्या जे शक्तिपीठ असतात त्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं जातं, तिथे पूजा पद्धती केली जाते. महादेवची आराधना, भैरवाची आराधना यासाठी महत्वाची असते, कारण महादेवांकडूनच सगळं तंत्र अघोर हे आदिशक्तीला मिळालेलं आहे. त्यामुळे अजिबात भोंदू बाबांच्या बोलण्यामध्ये किंवा असले दुष्कृत्य कोणी करत असेल की आज एक चेहरा समोर आला आहे, असे अजून कितीक चेहरे आहेत की ते लपलेले आहेत, ते माहित नाहीये, लोकांसमोर आलेले नाहीयेत. आणि तुमच्यापर्यंत जर माझा व्हिडिओ पोहोचला असेल आणि तुम्ही अशा कुठल्या भोंदू बाबांमध्ये अडकला असाल किंवा अशा कुठल्या कृत्यामध्ये अडकला असाल की आम्ही तुमचं काम करून देऊ, त्या व्यक्तीला झोपवून देऊ, बावली करावी लागेल, निंबू फेकावे लागतील, तुमच्या सोबत असं करावं लागेल, तर अजिबात अडकू नका. नमस्कार करा आणि बाहेर पडा. कारण अडचणी तुमच्या आहेत, अडचणीतून बाहेर तुम्हाला पडायचं आहे. मंत्र साधना तुम्हाला दिल्या जातात, तुमचा जप तुम्हाला करावा लागतो. लोक फक्त तुमचा फायदा घेतात, वापर करतात. आश्चर्याची गोष्ट आहे की एवढी मोठी मोठी राजकीय नेते सुद्धा यामध्ये अडकलेली आहेत, सुशिक्षित लोक अडकलेली आहेत. आजच्या परिस्थितीला हे जे काही प्रकरण समोर आलेलं आहे आणि इतकी सुशिक्षित लोक हे असले प्रकार करतात, याला काय म्हणावं? कसं तुम्ही इतक्या जाळ्यामध्ये अडकायला लागतात? एवढी मोठी मोठी लोक तिथे जात आहेत म्हटल्यावर सर्वसाधारण जनता आपोआपच ओढली जाते. त्यामुळे मला असं वाटलं की नेमकं तंत्र काय असतं हे सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचावं. अघोर किंवा तंत्राचा नियम, जी लोक तुमचं वाईटावर उठतात, तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीने त्याची परतफेड त्यांना मिळते आणि आपल्या डोळ्यासमोर मिळते. इतकी कुरूप अवस्थेत मिळते की होत्याचं नव्हतं व्हायला लागतं. ही तंत्राची शिक्षा आहे. त्यामुळे कोणाच्या मनात जरी असा विचार असेल की माझ्या दुश्मनाचं वाटोळं व्हावं, तर हे डोक्यातनं काढून टाका. फक्त फोकस करा स्वतःवर, प्रगतीवर आणि कामावर. आणि अडचणी सोडवण्यासाठी हवं असेल तर नक्कीच मंत्र साधना घेऊ शकता माझ्याकडून. आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. बरीच लोक मंत्रांची इन्फॉर्मेशन दिल्यावर गुगलवरनं मंत्र सर्च करतात आणि ती मंत्र सर्च केल्यावर आणि तिथली मंत्र वापरल्यावर त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि तंत्राबद्दल किंवा सर्वसाधारण ज्या साधना असतात, ज्या सात्विक साधना असतात, त्याच्याबद्दल जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर लवकरच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळेल माझ्या YouTube चॅनलवर. जय श्री महाकाल, श्री स्वामी समर्थ.